मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आता पोहोचलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगे आझाद मैदानात उपोषण करणार आहेत। हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। आता मनोज जरांगे पाटील स्वतः आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे आजपासून मराठा आरक्षणासाठी म्हणून उपोषणाला बसणार आहेत। त्यासाठी थेट राजधानी मुंबईमध्ये आझाद मैदान त्यांनी निवडलेलं आहे। अर्थात उपोषणाची परवानगी ही एका दिवसापुरती देण्यात आलेली आहे। मात्र जरांगे पाटील हे आपल्या आमरण उपोषणाच्या भूमिकेवर आंदोलनावर ठाम आहेत। आताच्या क्षणाला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील गाडीतून उतरून ज्यावेळी मंचाकडे चालत होते ती दृश्य मनोज जरांगे पाटील आता मंचावर येत आहेत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उपोषणासाठीचा हा मंच मुंबईच्या आझाद मैदानावरचा, राज्याची राजधानी मुंबईच्या आझाद मैदानावरचा हा मंच, ज्या मंचावर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज उपोषणाला बसतायत। मनोज जरांगे पाटील या मंचावर येत आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। थेट मुंबईच्या आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटील हे आता मंचावर आलेले आहेत। याच मंचावरून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। मनोज जरांगे पाटील या मंचावर आलेले आहेत। काही निवडक सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे या मंचावर आहेत। मुंबईतील काही मराठा आंदोलक मंचावर आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या सर्व मराठा बांधवांना अभिवादन केलं जात आहे। लाईव्ह दृश्य आपण आझाद मैदानातून पाहतोय। मुंबईच्या आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रचंड गर्दी, प्रचंड प्रमाणात आलेला मराठा समाज, हजारोंच्या संख्येने आलेले मराठा बांधव, मनोज जरांगे समर्थक, जरांगेंचे आंदोलक। ही लाईव्ह दृश्य आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत, मंचावर पोहोचलेले आहेत। सर्वात आधी शिवरायांना अभिवादन केले जात आहे। शिवरायांच्या पुतळ्याला मनोज जरांगे पाटील अभिवादन करतायत। शिवरायांच्या चरणी नतमस्तक मनोज जरांगे पाटील होत आहेत। लाईव्ह दृश्य आहेत मुंबईच्या आझाद मैदानातून। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसतायत। उपोषणाला बसण्यापूर्वी शिवरायांना अभिवादन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केले जाते। काही निवडक सहकारी यावेळी मंचावर उपस्थित आहेत। मुंबईतले काही मराठा आंदोलक मंचावर उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील मंचावर पोहोचलेत। शिवरायांना त्यांनी अभिवादन केले आणि मंचाच्या समोर असलेला हा मराठा समाज, मराठा आंदोलक, मनोज जरांगेंचे समर्थक, मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थक, अशी सगळी दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण लाईव्ह पाहतोय। मनोज जरांगे पाटील बहुतेक आता माध्यमांशी संवाद साधू शकतायत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनोज जरांगे पाटील आता उपोषणाच्या मंचावर बसलेले आहेत। कदाचित ते आता माध्यमांशी संवाद साधू शकतील। काही निवडक सहकारी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आताच्या क्षणाला मंचावर उपस्थित आहेत। मंच सुद्धा अगदी लहान बनवण्यात आलाय। खरं तर या मंचाकडे पाहिल्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठीचा जो मंच आहे त्या मंचाची आठवण येईल। अगदी तसाच मंच आहे, लहान मंच, त्यावर शिवरायांचा एक पुतळा, पाठीमागे भगव्या रंगाचा कपडा आणि त्यावर केवळ मनोज जरांगे पाटील बसतील अशी व्यवस्था। अगदी आंतरवाली सराटी इथं जसं उपोषणाचं स्थळ आहे तसाच मंच इथं सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। आझाद मैदानातली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। थेट प्रक्षेपण मुंबईच्या आझाद मैदानामधून लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। ते सध्या उपोषणाला आता बसतील। उपोषणाच्या मंचावर ते पोहोचलेले आहेत। शिवरायांना त्यांनी आधी अभिवादन केलं। जमलेल्या सर्व मराठा समाजाला सुद्धा त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता ते मंचावर बसलेले आहेत। बहुतेक ते माध्यमांशी संवाद साधतील किंवा मग जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधतील। लाईव्ह दृश्य मुंबईच्या आझाद मैदानातून। तर आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमलेले आहेत। मराठा आंदोलकांकडून मोठा उत्साह या मराठा आंदोलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। लाईव्ह दृश्य, दोन दृश्य आहेत आझाद मैदानाच्या आतली जिथं मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि दुसरी दृश्य ही आझाद मैदानाच्या बाहेरची। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। हजारो मराठा बांधव पोहोचलेले आहेत। मराठ्यांचं वादळ हे आझाद मैदानावर पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पोहोचल्यानंतर सर्वात आधी जमलेल्या मराठा समाजाला अभिवादन केलं। त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला। शिवरायांच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता मंचावरून आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 2 दिवसांचा प्रवास करून आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो।
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले हे हजारोंच्या संख्येने आलेले मराठा बांधव, अशी ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीन। तर सातत्याने 48 तासाचा प्रवास केलेला आहे, जेवण सुद्धा त्यांनी केलेलं नाही। मात्र तसं असताना सुद्धा आता ते प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं, त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। आता मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। मागणी आहे मराठा आरक्षणाची, मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठीची। मागच्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील प्रवासात आहेत। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील निघाले, त्यानंतर 2 दिवसांचा प्रवास करून ते आता मुंबईमध्ये पोहोचलेले। जालन्यातून संभाजीनगर, तिथून अहिल्यानगर, तिथून पुणे, पुण्यातून लोणावळा, लोणावळ्यातून नवी मुंबई, नवी मुंबईतून चेंबूर, चेंबूरमधून फ्रीवे मार्गे आता आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर अनेक आंदोलक हे अजूनही रस्त्यातच आहेत, ते अजूनही पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे मराठा आंदोलक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत, मोठ्या संख्येने आझाद मैदानाकडे निघाले ते निश्चित। त्यापैकी अनेक आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले सुद्धा आहेत। ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT या रेल्वे स्थानकाच्या बाहेरची। दक्षिण मुंबईचा महत्त्वाचा भाग, मुंबई शहराचा महत्त्वाचा भाग CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्या स्टेशन बाहेरची ही सगळी दृश्य। संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे, कारण मराठा समाज, मराठा आंदोलक हे आता CSMTला पोहोचलेले आहेत हजारोंच्या संख्येनं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी आहे, गळ्यामध्ये भगवी शाल आहे। अशी ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आझाद मैदानावर मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। दरम्यान 5000 पेक्षा जास्त आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। मर्यादा जी घालून देण्यात आली होती ती 5000 आंदोलकांची होती। CSMT परिसरामध्ये काहीशी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे। दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो बसेस थांबलेल्या आहेत, वाहनं थांबलेली आहेत, कारण रस्त्यांवर मराठा समाज हा पोहोचलेला आहे। बेस्ट बस सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांनी शिवरायांना आधी अभिवादन केलं। आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील गाडीतून उतरले, ते मंचावर गेले। लाईव्ह दृश्य मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधतायत।